मित्रांनो, आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने नागपूरच्या दीक्षाभूमी जवळ त्यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माल्यार्पण करून आणि दीक्षाभूमीला दर्शन करून सुद्धा अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने काय सांगणार जनतेला? सर, आपला परिचय सांगा. जय भीम, नमो बुद्धाय. मी मंगेश छत्रपती वानखेडे, वंचित बहुजन आघाडी नागपूर शहरतर्फे आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहोत आणि अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न ज्यांना आपण म्हणतो अण्णाभाऊ साठे, आज त्यांची 106वी जयंतीनिमित्त आम्ही त्यांना पुतळ्यांना माल्यार्पण केलेलं आहे. त्याचप्रकारे हे जसं त्यांना नुकते 1.5 दिवस ते शाळेत गेले आणि त्यांनी साहित्य जे आहे त्यांचे 12 साहित्य त्यांनी आणि 12 कादंबऱ्या आणखी 10 साहित्य त्यांनी जे घेतलेले आहे, लिहिलेले आहे, ते सगळ्या अख्ख्या विश्वात जर सगळ्यात जास्त जर कुठे वाचत असेल तर ते रशिया इथे वाचले जाते. मी आताच नुकतंच रशिया इथे जाऊन आलो. रशियाला मॉस्को इथे त्यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याला पण तिथे मी अभिवादन करून आलो आणि मला आणि आम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की तिथे बरेच कादंबऱ्या पण त्या तिथल्या बुक स्टॉलवरती आणि पुस्तकाचे जे स्टॉल होते, जे पुतळ्याच्या तिथे आजूबाजूला दुकान आहे, तिथे पण आमचे जे फकीरा जे अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेले कादंबरी हे आहे, ही कादंबरीसुद्धा तिथे सगळ्यात जास्त वाचण्यात येते. आणि आज आपण इथे सगळ्या हर्ष उल्हासाने आज त्यांना जी जयंती आहे ती आम्ही साजरी करत आहोत. आता तिथे आम्ही केक पण आमच्या ऑफिसला जाऊन केक पण कट करणार आहोत. तिथे आम्ही खूप धूमधडाक्याने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहोत. मंगेश भाऊ, जनतेला काय आवाहन करा आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त? कारण की अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती फैलवली आहे आणि तळागाळाच्या लोकांना जो बाबासाहेबांनी जे अधिकार दिला आहे शिका, हा साहित्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलं आहे आणि शिक्षण हे महत्वाचं आहे असं सांगत आलं. काय सांगणार? कदाचित सगळ्यांनाच माहिती असेल की त्यांना जेव्हा ते मुंबईला गेले तेव्हा त्यांना तिथे अभ्यासापासून दूर करण्यात आलं. त्यांना जेव्हा शाळेत जात होते तेव्हा त्यांच्यासोबत भेदभाव केला जात होता. त्याचप्रकारे त्यांनी गोवा मुक्ती संग्राममध्ये पण त्यांनी मुख्य भूमिका राबवलेली आहे. त्याचप्रकारे महाराष्ट्रासाठी पण त्यांनी जे तळागाळातून आपल्या जे कादंबरीच्या माध्यमातून चळवळीला जे उठाण दिलेलं आहे ते सगळं मी सांगेल की ज्या प्रकारे चळवळी निर्माण होतात तर अण्णाभाऊ साठेसारखे जे 1.5 दिवस सुद्धा शाळेत जातात पण त्यांची जे चळवळ असते ते कुठेतरी तळामळातून आणि सगळ्यांपर्यंत पोहोचते त्यांच्या कादंबरीच्या माध्यमातून. आपण त्यांच्यापासून शिकलेलं पाहिजे आणि चळवळ हे निर्माण झालीच पाहिजे. चळवळ होणार नाही तर आपले जे संग्राम त्यांनी जे गोवा मुक्ती संग्राममध्ये जे पार्टिसिपेट केलेलं होतं त्यासारखे अनेक उदाहरण आपण अण्णाभाऊ साठेंचे सांगू शकतो. पण संग्राम हे केलंच पाहिजे, चळवळ हे आलीच पाहिजे. त्यासाठी त्यांचं लिखाण, अण्णाभाऊ साठेचं लिखाण पण आपण वाचलं पाहिजे जेणेकरून आताची जे जनरेशन आहे त्यांना पण माहिती पडेल. त्यासाठी आम्ही काही कोर्सेस वगैरे जे आहे त्यांचे एक दिवशी आम्ही साहित्यामध्ये बोलून पण 1 दिवसाची चर्चासत्रसुद्धा अण्णाभाऊ साठेंवरती एक प्रोग्राम घेणार आहोत आणि तिथे कलावंत पण बोलवणार आहोत. त्यांनी जसं ते माझी मैना जे ते त्यांचं पोवाडा आहे ते पोवाडासुद्धा आम्ही तिथे काही कलावंताच्या मार्फत सादर करणार आहोत. हे होते मंगेश वानखेडे साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, धारावीचे कार्यकर्ते सुटे साहेब सुद्धा जुळलेले. सुटे साहेब, काय सांगणार? आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण सुद्धा त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यासाठी तुमच्यासोबत कार्यकर्ते पोहोचले, काय सांगणार? भरपूर कार्यकर्ते आता गेलेले आहे. आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीच्या अपोजिट साईडनं जे त्यांचं पुतळा आहे त्यांना अर्पण केली. कमीत कमी आमच्यासोबत 40-50 कार्यकर्ते होते वंचित बहुजन आघाडीचे. तुम्हाला 2 शब्द सांगायचं म्हणजे की अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 वाटेगाव, वाळवा तालुका, सांगली जिल्हा इथे झालेला आहे. मूळ त्यांचे नाव होते
तुकाराम भाऊराव साठे आणि विशेष त्यांचं योगदान होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि दुसरी होती गोवा मुक्ती संग्राम. हे लोकांना माहित नाही आतापर्यंत. आणि त्यांची जे साहित्य संपदा होती त्यांच्यात 35 कादंबऱ्या होत्या त्यांनी जे लिहिलेल्याच होत्या. म्हणजे भाऊनी सांगितलं आता त्यांनी फक्त शाळेत जे गेले आहे काही दिवस काही महिने गेलेले आहे त्यांनी 35 कादंबरी लिहिल्या. त्या कादंबरीमध्ये हकीरा नावाची ही कादंबरी आहे ती जगप्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यानंतर 15 कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहे. त्यात लावणी, पोवाडे, लोकनाट्य आणि इतर साहित्य. आणि म्हणून हा दिवस महाराष्ट्र शासनाकडून लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. हे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे. म्हणून आम्ही सगळेजण वंचित बहुजन आघाडी नागपूरच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही इथे सगळे जमलो. त्यानंतर आम्ही त्यांना अभिवादन करून लगेचच आम्ही दीक्षाभूमीला तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यासाठी आलो होतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त पूर्ण देशवासियांना वंचित बहुजन आघाडी नागपूरतर्फे हार्दिक शुभेच्छा. अण्णाभाऊ साठेंचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.